नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान दरम्यान बोगस मतदान झाल्याचा प्रकार चक्क मतदारानेच उघड केल्याची घटना घडली असून सदर प्रकार हा श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या कानावर घातला असता त्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्र अधिकारी यांना त्या मतदाराला मतदान करून त्याला त्याचा मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याची सूचना केली. यावेळी पत्रकारांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणुकीचा खरपूस समाचार आमदार ओगले यांनी घेतला. तर पोलीस अधिकारी व पत्रकारांमध्ये मतदान करायला गेल्यानंतर समजलं की त्यांचं मतदान झालेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी बोगस मतदानाला सुरुवात झाली आहे. हे माझ्या सोबत आहे स्कूल येथे घडला आणि यांच्या मताला कुठेही शाहीचा ठसा नाही. मी तिथे असताना ज्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमचं मतदान झालेलं आहे, याचा अर्थ बोगस मतदान या ठिकाणी घडायला सुरुवात झाली आहे. तेथील पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी एकतर केंद्रामध्ये कारवाई करावी, जे काही पोलिंग एजंट आहेत त्यांना मोबाईल सोबत न्यायला अलाउड केलेला नाहीये. मोबाईल बॅन केलेला आहे. मोबाईल तुम्ही कुणी सोबत न्यायचा नाही, जेणेकरून ही जी काय गैरकारभार त्या ठिकाणी सुरू आहे, बोगस मतदान त्या ठिकाणी सुरू आहे, ते शासकीय जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः मतदान करत आहेत हे बाहेर जनतेला समजू नये म्हणून एक तर त्यांना मोबाईल बंदी केली. दुसरं, पत्रकारांच्या ही निदर्शनास येऊ नये, पत्रकारांनी त्याचे फुटेज घेऊ नये म्हणून पत्रकारांना मुख्य दरवाज्यावरती या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी म्हणजे जो काय आमचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता लोकशाहीचा त्याला घातक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जर निवडणूक झाली तर ही निवडणूक पारदर्शी ठरणार नाही. म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेणं गरजेचं आहे तातडीनं. आणि या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा देखील आरोप केला गेला आहे. ही गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सगळ्यांनाच आतमध्ये येण्यास त्यावेळी मज्जाव केला होता, पत्रकारांना देखील प्रवेश नाही दिला. देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक चाललेली आहे आणि इथे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत आणि सर्व खाली उमेदवार उभे आहेत नगराध्यक्ष पदासहित सर्व नगरसेवक पदाचे. आणि निश्चितपणे खात्री की यामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील सर्वच. परंतु आता या डिपॉल शाळेमध्ये मला आत्ताच आपल्या माध्यमातून कळालं की डुप्लिकेट मतदान झालेलं आहे. तर केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून जे डुप्लिकेट मतदान झाले त्या खरोखरचे जे ओरिजिनल मतदार होते त्यांना त्यांच्याशी भेटवलंय आणि त्यातनं मार्ग काढायला सांगितलेले. आणि हे करत असताना पत्रकार बांधवांना जे थांबवलं गेलंय ते चुकीचं आहे, कारण शेवटी प्रशासनाने तुम्हाला तेवढी ऑथॉरिटी दिलेली आहे आणि तुम्ही सर्व ठिकाणी जाऊन जे लोकशाहीचं जे सध्याला काम चालू आहे ते व्यवस्थित रेकॉर्डिंग करून लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी मला वाटतंय पोलिसांनी किंवा प्रशासनाने आपल्याला थांबवलं नाही पाहिजे. धन्यवाद. करायचं दाखवून देत आहे बटन दाबून. मी बोलू का आता? तुमचं नाव सांगा पूर्ण. मी संदीप गंगाराम आल्लाट, वार्ड नंबर 7, खोली नंबर 2. मी मतदानाला आल्याच्या नंतर माझं मतदान आधीच झालेलं आहे हे मला समजलं, त्याच्यामुळे मी पत्रकार बंधूंची गाठ घेतली. तुम्हाला मतदान करू दिलं का? मला मतदान करू दिलेलं नाही, माझं मतदान आधीच झालेलं आहे. असं कोण म्हटलं मतदान झालेलं आधी तुमचं? तिथं कोण आहे पुलिंग आहे तिथं कोण आहे त्यांनी सांगितलं. तिथं फक्त त्यांनी यादा चेक केला यांचं मतदान झालेलं आहे आणि मी माझे फोटो दाखवून राहिले मतदान केले किंवा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मतदानापासून वंचित मला मतदानापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे. कुणीतरी बोगस मतदान केलेलं आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.